म्हणजे भाषा ही क्रांती घडवत असते, परंतु विस्थापितांना जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सत्तेची भाषा अवघड आणि क्लिष्ट करायची। म्हणजे सरकारचे जेव्हा आपण GR वाचतो ते एवढे क्लिष्ट असतात की आपण लोकप्रतिनिधी असताना सुद्धा आपल्याला त्यातले शब्द कळत नाहीत, आणि शेवटी सामान्य माणूस हा प्रशासनाला घाबरतो। तहसीलदाराला जरी एखादा अर्ज लिहायचा म्हटला तर सामान्य माणसाचा अख्खा दिवस जातो, तो अर्ज कुणाकडून लिहू, कसा लिहू। आणि त्यामुळं माझी सरकारकडे अशी मागणी आहे की जोपर्यंत सरकारचे GR आहेत त्यांची भाषा ही सर्वसामान्य लोकांना कळणारी असली पाहिजे। एक दोन उदाहरण मी देतो। पूर्वलक्षित प्रभावाने हा शब्द त्याच्यामध्ये लिहिल्यानंतर सामान्य माणसाला काय कळेल? तत्वतः, ज्ञापन असे शब्द वापरल्याच्या नंतर ते सर्वसामान्य लोकांना कळत नाहीत। मी सरकारकडे अशी विनंती करेन की मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी भाषा वाढली पाहिजे, मराठी भाषा जगली पाहिजे, ही भूमिका सर्वांची आहे। परंतु ही प्रशासनातली मराठी भाषा सोपी झाली पाहिजे, सुलभ झाली पाहिजे, सहज झाली पाहिजे, यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे।